सोलापूर शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांनी डोकेवर काढले असतानाच शहर गुन्हे शाखेने थरारक कारवाई करत आंतरराज्यीय घरफोड्याला जेरबंद केले आहे. सलगर वस्तीतील घरफोडी प्रकरणात तब्बल 20,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे. सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास येथील रहिवासी प्रकाश दामोदर वाणकर यांच्या घरातून 27 डिसेंबर 2025 रोजी 15,80,000 रुपये रोख लंपास करण्यात आली होती. या गंभीर गुन्ह्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्ह्याचे धागेदोरे तेलंगणा राज्यापर्यंत पोहोचले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहिती यांच्या आधारे आरोपीचा माग काढला. अखेर 1 जानेवारी 2026 रोजी मोईन मौलाना साब दुधेकुला वय 29 राहणार नरसापूर, जिल्हा विकाराबाद, तेलंगणा या आंतरराज्यीय चोरास अटक करण्यात आली. ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून शहर गुन्हे शाखेच्या पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिनांक 27/12/2025 रोजी सलगर वस्ती पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक दिवसाची घरफोडी घडली होती. त्यामध्ये राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास या ठिकाणी फिर्यादी श्री प्रकाश वाणकर यांच्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्ती हा बंगल्याच्या मागील बाजूस कंपाऊंड उडी मारून चढून आतमध्ये प्रवेश करून 15,80,000 अशी रोख रक्कम त्यांनी चोरी केली होती. त्यामध्ये सदर बंगल्यातील रहिवासी हे बाहेर गेल्यामुळे त्याला ही संधी मिळाली होती. सदरची माहिती मिळतात माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार क्राईमच्या टीम, गुन्हे शाखेच्या टीम अपडेट केल्या होत्या. त्यामध्ये सपोनी निलेश सोनवणे पाटील यांच्या टीम यांना मिळालेली गोपनीय माहिती तसेच आरोपीचं वर्णन आणि तांत्रिक तपास याचा त्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केला आणि सदर आरोपी मोईन मौलाना साब दुधकेला यास तेलंगणा राज्यातील मरपल्ली या ठिकाणाहून ताब्यात घेतला. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे तपास केला त्या तपासामध्ये त्याने सदर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यामधील मालमत्ता आहे ती देखील हस्तगत करण्यात आली आहे. त्यामध्ये गुन्ह्यामध्ये गेलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे त्यांनी सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन हे जप्त केलेलं आहे. असे एकूण 20,52,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे पाटील मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या सूचनेप्रमाणे आमची टीम त्यामध्ये सपोन निलेश पाटील व त्यांचे सर्व पथक यांनी केलेले आहे.